जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमध्ये आपला आजचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा. या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 13,582 चौरस किलोमीटर. या जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. त्यामध्ये यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, कळंब, केळापूर, बाभुळगाव, घाटजी, राळेगाव, मालेगाव, महागाव, दारव्हा, नेर, दिग्रस, भारणी, झरी-जामणी हे आहेत. आता आपण बघूयात की यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा ह्या कुठल्या कुठल्या इतर जिल्ह्यांना लागून आहेत. तर यवतमाळच्या पूर्वेला चंद्रपूर आणि दक्षिणेला तेलंगणा हे राज्य लागून आहे. दक्षिण आणि नैऋत्य दिशेला नांदेड हा जिल्हा येतो. पश्चिमेला हिंगोली आहे आणि वाशिम आहे. पश्चिम आणि वायव्येला अकोला हा जिल्हा येतो. तर उत्तरेला अमरावती आणि उत्तर ईशान्येला वर्धा हा जिल्हा येतो. यवतमाळमध्ये वर्धा आणि पैनगंगा ह्या प्रमुख नद्या वाहतात. याशिवाय बेंबळा, रामगंगा, निरगुडा, अरुणावती, पूस, अडाणा, वाघाडी, खुनी आणि विदर्भा याही नद्या वाहतात. यवतमाळमध्ये ज्वारी, तांदूळ, कापूस, ऊस ही प्रमुख पिकं घेतली जातात. आता आपण बघूयात की यवतमाळमधनं कुठली कुठली महत्त्वाची ठिकाणं आहेत जी प्रसिद्ध आहेत. तर यवतमाळ हा जिल्हा प्राचीन काळी बेरार ह्या प्रांतामध्ये मोडला जायचा. आता ह्या जिल्ह्यामध्ये गोंड आणि कोलाम ह्या आदिवासी जमाती आणि बंजारा ही आणि आंध्र याही जमाती वास्तव्य करतात. यवतमाळमध्ये टिपेश्वर आणि पैनगंगा हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. तर पैनगंगा ह्या नदीवरती सहस्त्रकुंड हा निसर्गरम्य धबधबा आहे. यवतमाळ हा पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून म्हणजेच कापसासाठीचा प्रसिद्ध जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये कृषी संशोधन आणि कुक्कुट पैदास केंद्र आहेत. तर वणी ह्या ठिकाणी रंगनाथ स्वामींचं मंदिर आहे. वणी हे गाव निरगुडा ह्या नदीवरती वसलंय. यवतमाळमध्ये फरशी उद्योग प्रसिद्ध आहे. तर उमरी ह्या ठिकाणी लाकूड संकलन आणि विक्री केंद्र आहे.